घटनेचा त्यांनी इथे उल्लेख केला आहे आणि ज्या FIRचा उल्लेख त्यांनी आता त्यांच्या प्रश्नावली देखील त्यांनी केलेला आहे। तर 30 जानेवारीला पुणे पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार दाखल झाली आणि त्या पहिल्या तक्रारीमध्ये एक ओव्हरऑल जनरल तक्रार ती होती आणि कुठली स्पेसिफिक त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता। तथापि आणि एक फॉलोअप म्हणून त्यांनी मला वाटतं 6 महिन्यांच्या नंतर एक 12 जूनला त्याच व्यक्तीने पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली। त्याची प्रत किंवा त्यांनी कुठली त्याची कॉपी त्यांनी पोलीस विभागाला त्यांनी काही दिलेली नाही, परंतु त्या तक्रारीमध्ये ज्या व्यक्तीचा नामोल्लेख त्यांनी केला होता त्या व्यक्तीच्या नावाने 10 फेब्रुवारीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली होती। ती तक्रार ज्या व्यक्तीने केली होती त्यांच्या भाच्याचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांची फसवणूक काही ठराविक व्यक्तींनी केलेली आहे असं त्या तक्रारीमध्ये नमूद होतं आणि त्या अनुषंगाने ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारदारांना आपण जेव्हा जबाब घेण्याकरता बोलावलं तेव्हा आपण त्यांच्याकडे काही डॉक्युमेंटची मागणी केली आणि त्यांनी तसं जबाबाच्या वेळेला देखील त्यांनी तसं नमूद केलेलं होतं की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आम्ही हे डॉक्युमेंट आपल्याला आणून देतो। तथापि आता ही गोष्ट आहे फेब्रुवारीची। त्याच्यानंतर मार्चमध्ये आपण त्यांना काही पत्रव्यवहार केलं की आपण जबाबाच्या नुसार आपण डॉक्युमेंट आपण सादर करावे, तर मार्चमध्ये त्यांनी कुठलेही तसे डॉक्युमेंट त्यांनी सादर केले नाहीत। जूनमध्ये पुन्हा एकदा आपण त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांनी पत्र पाठवल्यानंतर किंवा त्यांच्याशी आपण संपर्क केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमची आता तक्रार आता कुठलीच नाही, आम्ही आमची तक्रार मागे घेतोय। ज्यांनी कोणी आमच्याकडनं जो काही निधी घेतला होता किंवा पैसे घेतले होते ते सगळे पैसे त्यांनी आम्हाला परत केलेले आहेत असं करून त्यांनी लेखी दिलेलं आहे की आमची तक्रार आम्ही मागे घेतो। त्यानंतर चौथी तक्रार देखील खडक पोलीस स्टेशनला ही दाखल केली गेली होती। त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये आपण FIR हा दाखल केलेला आहे, परंतु तो जी रक्कम जी आहे ती त्यांच्याच म्हणजे मला वाटतं अमीर शेख म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही तक्रार आहे। जवळपास 2,86,000 ही फक्त तक्रार होती। त्याच्यामुळे देखील काही रक्कम ही परत केली आहे, परंतु तक्रारीचा आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण जे काही पाहिलं तर त्यामध्ये आपण एका व्यक्तीवरती आपण गुन्हा देखील दाखल केला आणि आपण पुढील देखील चौकशी आपण करतोय। 5वी तक्रार पुन्हा एकदा शिवाजीनगरला होती, तर नातेवाईकांनीच काहीतरी पैसे घेतले होते, तर नातेवाईकांच्या अंतर्गतच त्यांची तक्रार होती। त्याबाबतीत देखील आपण चौकशी चालू केली आहे आणि नक्की त्याच्यावरती देखील दोषींवरती आपण कारवाई करू। एकंदरीत मी हे का सांगतोय की आपण ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव वारंवार दिसतंय ह्यामध्ये जो पुणे महानगरपालिकेमध्ये हा काम करतोय। जरी तक्रारदाराने तक्रार मागे घेतली असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीचं नाव जर का पैसे घेतले आणि पैशांनी परत केलेले आहेत हे दिसून येते आणि म्हणून आज ब्रीफिंगच्या दरम्यानच मी सांगितलेलं आहे की हे आपण सुमोटो या व्यक्तीची आपण चौकशी करणं आवश्यक आहे की हा व्यक्ती कोण आहे ज्यांनी पैसे घेतले आणि ते पैसे त्यांनी परत केलेले आहेत, कारण रक्कम ही 70 लाख रुपयाची मोठी रक्कम आहे आणि म्हणून मला वाटतं ह्या व्यक्तीची संपूर्णपणे चौकशी ही करण्यात येईल, नंबर 1। नंबर 2, आपण दुसरा उल्लेख केलेला आहे की खरं तर त्याचा उल्लेख कुठेही लक्षवेधीमध्ये नाही, परंतु आपण इथे लक्षवेधी मांडत असताना प्रायव्हेट फर्मचे डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट्स तयार करायचे, म्हणजे एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट खोटे तयार करायचे किंवा त्यांचे जे काही सरकारी नोकरी देत असताना किंवा काही करायची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेत असताना आपण एक्सपिरियन्स मुलांना घेतो, तर ते एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट जे आहेत ते फेक डॉक्युमेंट तयार करायची काही व्यक्तींची टोळी आहे असं आपलं म्हणणं आहे। नक्कीच त्या बाबतीमधली अजून काही ठराविक डिटेल आपल्याकडे असेल तर आपण द्या, त्या सगळ्यांची आम्ही सखोल चौकशी करू आणि दोषींवरती योग्य ती कारवाई करू।